श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। यावर्षी आलेल्या रक्षाबंधनच्या दिवशी 4 अद्भुत संयोग बनणार आहे, ज्यामुळे आपल्या ज्या काही 12 राशी आहेत त्यामधील 7 राशींच्या जीवनात खूप आनंद आणि आनंदच येणार आहे। या राशींचे लोक आता संपत्तीने समृद्ध होणार आहेत। या राशींवरती माता पार्वती आणि भगवान शिवशंकरांची कृपा होणार आहे। श्रावण पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधनचा दिवस आहे आणि यावेळी रक्षाबंधनच्या दिवशी ग्रहांचा असा अद्भुत संयोग बनत आहे, ज्याचा फायदा या राशींना होणार आहे। चला तर मग आपण जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी। परंतु त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा, बाजूला असणारे बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून माझ्या चॅनेलवरती येणारे नवनवीन व्हिडिओज त्याची माहिती, नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत अगदी सहजपणे पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा, ज्योतिषांच्या मते सुमारे 90 वर्षानंतरचा रक्षाबंधनच्या दिवशीचा हा 4 शुभ महासंयोग एकत्र बनणार आहे। ग्रह नक्षत्रांचा हा अद्भुत संयोग आहे। या राशींच्या व्यक्तींना धनवान बनवेल। वैदिक पंचांगानुसार 19 ऑगस्टला रक्षाबंधन साजरी केली जाईल आणि रक्षाबंधनच्या दिवशी सर्वांगीण सिद्धी आणि श्रावण नक्षत्राचा महासंयोग बनत आहे। याशिवाय या दिवशी श्रावणी सोमवार देखील आलेला आहे। तर बघा, हा दिवस जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आणि दुगणित आनंद आहे। श्रावणी सोमवार सुद्धा आणि रक्षाबंधन सुद्धा असे 2 योग जुळून आलेले आहेत, त्यामुळे हा खूप शुभ दिवस मानला जातोय। 19 ऑगस्टला सकाळपासून रात्री 8 वाजेपर्यंत 4 मिनिटांपर्यंत सर्वार्थ योग आहे। सर्वार्थ सिद्धी योगामध्ये केलेल्या सर्व कार्यात सिद्धी मिळते, त्यामुळे यावेळी रक्षासूत्र बांधले जाईल। तर भावावरील सर्व संकटे दूर होतील, त्यांच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील आणि त्यांना आरोग्याचे वरदान मिळेल। तसेच 18 ऑगस्टला रात्री 2 वाजून 2 मिनिटांपासून भद्राकाल सुरू होत आहे, जो दुसऱ्या दिवशी 19 ऑगस्टला 1 वाजून 2 मिनिटांपर्यंत राहील। त्यावेळी मनुष्य राशीला दीर्घायुष्याचा आशीर्वाद मिळेल आणि ऐश्वर व सौभाग्य मिळेल। तर बघा, आपण आता जाणून घेऊयात या भाग्यशाली राशींबद्दल, परंतु त्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। चला तर मग सगळ्यात पहिली जी भाग्यवान रास आहे ती म्हणजे मेष रास। मेष राशीच्या सर्व व्यक्तींना श्रावण पौर्णिमा खूपच शुभदायी ठरणार आहे। त्या दिवशी बनणाऱ्या 4 शुभयोगांचा प्रभाव तुमच्यावर खूपच जबरदस्त असेल। मेष राशींच्या व्यक्तींचे चांगले दिवस या श्रावण पौर्णिमेला सुरू होतील। त्याचबरोबर शिवशंकरांच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील। या दिवशी तुम्हाला शुभ बातम्या समजतील। तसेच अनेक वर्षापासून भाऊ बहिणींमध्ये असलेल्या समस्या माता पार्वतीच्या कृपेने संपुष्टात येतील। समाजात मान सन्मान व प्रतिष्ठा वाढेल। त्याचबरोबर तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील। तसेच तुमचे आरोग्य देखील चांगले राहील। त्याच्यामुळे श्रावण पौर्णिमा विवाहांसाठी शुभ फलदायी ठरणार आहे। तसेच या राशीतील लोकांच्या करिअरमध्ये देखील प्रगती दिसून येते। व्यवसायात उत्तम यश त्यांना मिळणार आहे। तसेच जर भागीदारीमध्ये तुम्ही व्यवसाय करत असाल तर महादेवांच्या व माता पार्वतींच्या कृपेने तुमच्या व्यापारामध्ये तुम्हाला चांगला नफा देखील होणार आहे। तुमच्या व्यापारामध्ये तुम्हाला म्हणावं तसं यश मिळणार आहे। तसेच तुमच्या कुटुंबातील सर्व समस्या या काळामध्ये दूर होतील। जर नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला मनासारखी नोकरी मिळेल। तसेच तुम्हाला जे नोकरीचे योग आहेत ते आता या रक्षाबंधनपासून चालू होणार आहेत। त्यानंतर दुसरी जी रास आहे ती म्हणजे कर्क रास। तर या 4 योगांमध्ये जबरदस्त प्रभाव कर्क राशीच्या व्यक्तींवर दिसणार आहे। तुमच्या जीवनातील सर्व समस्या आता संपणार आहेत। त्याचबरोबर रोजगारांचे नवीन मार्ग देखील तुम्हाला उपलब्ध होणार आहेत, ज्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील। तसेच भोलेनाथांच्या कृपेने
या काळामध्ये तुम्हाला नोकरी देखील चांगली मिळू शकते। तुम्ही या काळात खूप जास्त आनंदी राहाल, त्याचबरोबर तुमच्या कामात खूप व्यस्त राहाल। विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत सहभागी होण्यासाठी संधी मिळेल आणि त्यात यश देखील मिळेल। त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये मन लागेल, त्यांनी केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहील। तसेच प्रेम संबंधाचा देखील हा काळ खूप चांगला आहे। त्याचसोबत या काळात तुम्ही धार्मिक कार्यात भाग घेऊ शकता। आता त्यानंतरची पुढची तिसरी रास आहे भाग्यवान, ती म्हणजे तूळ रास। श्रावण पौर्णिमेच्या दिवशी तुमच्यासाठी आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणणारा हा दिवस ठरू शकतो। हा काळ तुमच्या करिअरमध्ये शानदार परिणाम घडवून आणणार आहे। 19 ऑगस्टचा दिवस खूपच लाभदायक राहील। येणारा काळ तुमच्यासाठी लाभदायक असेल। तुमच्या सर्व थांबलेली जी कामे आहेत ती मार्गी लागणार आहे। श्रावण पौर्णिमेच्या दिवशी यशस्वीरित्या ही पूर्ण देखील होऊ शकतील। तुम्हाला संपत्ती प्राप्त होईल आणि आरोग्याच्या समस्यांपासून मुक्तता मिळेल। तसेच अचानक धनप्राप्ती देखील होऊ शकते। माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये धनवर्षा होईल, आनंदाने ते भरून जाईल। तुमच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल, धनलाभ होईल। तुम्हाला या काळामध्ये खूप आनंद मिळू शकतो आणि याचा फायदा देखील होऊ शकतो। यात्रेचा लाभ मिळेल। तुमच्या वाणीच्या प्रभावाने म्हणजे तुम्ही जे काही बोलता त्यांच्यानुसार रक्षाबंधनच्या दिवशी मोठ्या कामात यश तुम्ही मिळवाल। भावंडांच्या नात्यांमध्ये गोडवा राहील। तसेच यानंतरची पुढची रास जी आहे ती म्हणजे सिंह रास। श्रावण पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी 4 शुभयोगामुळे तुमच्या जीवनात प्रगतीचे मार्ग उघडतील। 19 ऑगस्ट हा जो दिवस आहे सिंह राशीवाल्यांसाठी वरदान ठरणार आहे। तुमचं भाग्य तुम्हाला साथ देईल आणि सर्व समस्या तुमच्या या काळामध्ये सुटतील। तसेच ज्या काही तुमच्या इच्छा असतील त्यासुद्धा या काळामध्ये पूर्ण होतील। जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी शोधत असाल तर ती संधी तुम्हाला आता प्राप्त होणार आहे। जीवनात नियमांचं पालन करा। त्याचबरोबर माता पार्वतींच्या कृपेने व्यापारामध्ये लाभ मिळेल। प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला। स्वतःची जागा बनवण्यात यशस्वी व्हाल। नोकरी करणाऱ्यांना चांगल्या पगाराची नोकरी देखील मिळू शकते, त्यामुळे करिअरमध्ये प्रगती होईल। मातापित्यांचा आशीर्वाद मिळेल आणि भावंडांशी चांगले संबंध राहतील। त्याचबरोबर जीवनसाथीसोबत संपत्ती खरेदीची योजना देखील तुम्ही बनवू शकता। किंवा वधूच्या शोधात असाल म्हणजे लग्न कार्य जर जमवायचं असेल तर पौर्णिमेला तुमचे स्वप्न पूर्ण होईल। आता वळूयात कन्या राशीकडे। महादेवांची विशेष कृपा पडत आहे। श्रावण पौर्णिमेचा काळ तुमच्यासाठी खूप जास्त शुभ ठरणार आहे। तुम्हाला जर कोणती शुभ कार्य करायची असेल तर तुम्ही या दिवशी करू शकता। तसेच मातापित्यांचा आशीर्वाद मात्र नक्की घ्या, त्यामुळे तुम्हाला यश मिळेल। विद्यार्थ्यांना शिक्षक आणि वडिलांचे सहकार्य मिळेल। जमीन किंवा वाहन खरेदी करू शकता। तसेच अडकलेले धन मिळण्याची योग देखील तुम्हाला या काळात बनत आहेत। त्याचबरोबर तुमच्या बोलण्याच्या कौशल्याने तुम्ही यशस्वी व्हाल। तसेच कौटुंबिक जीवन आनंदी राहील। धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊन मन रमेल। त्यानंतरची पुढची राशी आहे वृश्चिक। वृश्चिक राशीवाल्यांसाठी 19 ऑगस्टचा दिवस अनुकूल असेल। समाजात लोकप्रियता वाढेल आणि भाग्याची पूर्ण साथ तुम्हाला या काळामध्ये मिळणार आहे। तसेच बुद्धिमत्तेच्या जोरावर धनसंपत्तीचा महत्त्वपूर्ण निर्णय घ्याल, ज्यामुळे जीवनात स्थिरता व समृद्धी येईल। विवाहित लोकांमध्ये समाधान आणि आनंद राहील। त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी हा चांगला दिवस राहील। आता वळूयात मीन राशीकडे। या राशींच्या लोकांना महादेवांचे आशीर्वाद मिळेल। हा दिवस तुमच्या जीवनात नवीन आशा आणि अनेक इच्छा पूर्ण होतील असा आहे। अनेक अचानक चांगली बातमी देखील मिळण्याचे योग आहेत। प्रॉपर्टी किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस खूपच लाभदायक आणि शुभ ठरणार आहे। त्याचबरोबर कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा प्लॅन देखील तुम्ही बनवू शकता। जीवनसाथीसोबत चांगला वेळ घालवाल। तसेच व्यापारासाठी केलेली यात्रा यशस्वी होईल। विद्यार्थ्यांसाठी परीक्षा यशस्वी होईल। त्याचबरोबर कार्यक्षेत्रामध्ये पद आणि प्रतिष्ठा देखील तुमची या काळामध्ये वाढणार आहे। अचानक धनलाभ होऊ शकतो, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारणा होऊ शकते। चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक करायला विसरू नका। तसेच
चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ। उद्या भेटूया नवीन आणि छान छान माहितीसोबत। सर्वांना श्री स्वामी समर्थ।